नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सर्वांचं कृष्णा कोचिंग क्लासेसमध्ये सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतो. हे बघा, जसं की आपल्याला प्रत्येक गोष्टीचं नॉलेज असणं हे गरजेचं असतं, त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या बॉडीबद्दल पण काही गोष्टीतलं नॉलेज असणं हे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक वेळेस आपण काय करत असतो, फक्त एखादी क्वेश्चन रीड करतो, त्याचा आन्सर परत आपण पाठांतर करतो. पण त्याचबरोबर आपल्या बॉडीतील काही गोष्टी पण आपल्याला माहिती असली पाहिजे. भरपूर वेळेस काही गोष्टी आपल्याला माहिती राहत नाही, फक्त आपण पुस्तकी नॉलेज घेत राहतो, पण आपल्या बॉडीबद्दल आपल्याला काही गोष्टी माहित नाहीत. त्याचबरोबर आपण आज आपल्या बॉडीतील ह्युमन बॉडी सिस्टीम मधील काही सिस्टीम आहेत जे की आपण ट्रिक्सनुसार पाहणार आहोत. बघा आता, जनरली आपल्याला सगळ्याला माहिती आहे, स्केलेटन सिस्टम, रिस्पिरेटरी सिस्टम, मस्क्युलर सिस्टम, डायजेस्टिव्ह सिस्टम, एंडोक्राइन सिस्टम, नर्वस सिस्टम, सर्क्युलेटरी सिस्टम, एक्सक्रिटरी सिस्टम आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. या सिस्टम आहेत. अजून 2-3 आहेत. टोटल 12 सिस्टम आहेत, ज्यापैकी आपण एक 8-10 तरी आपल्याला जनरली माहिती असल्या पाहिजे. त्याचप्रमाणे आपण ते ट्रिक्सनुसार कसं बघायचं बघा. SRM डेन्सर. SRM डेन्सर ही शॉर्टकट ट्रिक्स आहे, ज्यामुळे आपण काय करू शकतो, पूर्ण सिस्टीम हे आपण लक्षात ठेवू शकतो इझी पद्धतीने. आता बघा, एस म्हणजे काय, स्केलेटन सिस्टम. आर म्हणजे काय, रिस्पिरेटरी सिस्टम. एम म्हणजे काय, मस्क्युलर सिस्टम. डी म्हणजे डायजेस्टिव्ह. ई म्हणजे एंडोक्राइन. एन म्हणजे नर्व सिस्टम. सी म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टम. ई म्हणजे एक्सक्रिटरी सिस्टम. आर म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. त्यालाच आपण काय म्हणतो, SRM डेन्सर. ह्या सिस्टीम आहेत आणि ह्याचे काही छोटे छोटे फंक्शन मी सांगतो शॉर्टकटली. बघा, स्केलेटन सिस्टम. स्केलेटन म्हणजे काय, स्कल. स्कल म्हणजे काय, जे की आपल्या बॉडीला काय करतं, प्रोटेक्ट करतं, आपल्या ब्रेनला प्रोटेक्शन देतं किंवा एखादं स्ट्रक्चर देतं, त्याला आपण काय म्हणतो, स्केलेटन सिस्टम म्हणतो. रिस्पिरेटरी सिस्टम. रिस्पिरेटरी सिस्टम म्हणजे काय, रिस्पिरेशन म्हणजे काय, श्वसन. श्वसन काय करतं, आपल्या लंग्स मार्फत, नोज मार्फत आपण काय करतो, रिस्पिरेशन करतो, म्हणजे एक्सचेंज ऑफ गॅसेस CO2 अँड O2, त्याला आपण काय म्हणतो, रिस्पिरेटरी सिस्टम. मस्क्युलर. मसल्स काय करतात, आपल्या मसल्स आपल्या बॉडीला हिट करतात. मसल आपल्याला हिट निर्माण करून देतात बॉडीमध्ये, किंवा एखादं कार्य करण्यासाठी आपल्याला तिथं मसल्स आपण कॉन्ट्रॅक्शन आणि त्याला आपण म्हणतो ना, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन करू शकतो मस्क्युलर सिस्टम. डायजेस्टिव्ह. डायजेस्टिव्ह सिस्टम म्हणजे काय, थोडक्यात डायजेशन करणे. डायजेशन म्हणजे काय, एखादं फूड आपण काय करतो, डायजेस्ट करून त्याला आपण न्यूट्रिएंट मध्ये रूपांतर करतो, त्याला आपण डायजेस्टिव्ह सिस्टम म्हणतो. एंडोक्राइन सिस्टम. एंडोक्राइन सिस्टम काय करतं आपल्याला, थोडक्यात एंडोक्राइन सिस्टम आपल्या हार्मोन सिक्रेशन करत असतात, जसं की पिट्युटरी ग्लँड आहे. त्यामुळे आपण काय करतो, एंडोक्राइन सिस्टम आपल्याला बॉडीमध्ये हार्मोन सिक्रेशन होतं. नर्व सिस्टम. नर्व सिस्टम काय करतं, आपल्याला कंट्रोल, ऑल बॉडी ऍक्टिव्हिटी आपल्या कंट्रोल करतात. कोऑर्डिनेशन थोडक्यात नर्व सिस्टमच्या मधले. सर्क्युलेटरी. सर्क्युलेशन सिस्टम म्हणजे काय, एखादं फूड आहे, न्यूट्रिएंट्स आहे, ऑक्सिजन्स आहे, ब्लड सप्लाय आहे, एनर्जी आहे, ही पूर्ण बॉडी पार्ट्सला, ऑर्गनला आपण काय करतो, सर्क्युलेशनच्या माध्यमातून, ब्लडच्या माध्यमातून आपल्या बॉडीला पूर्ण सप्लाय करत असतं. एक्सक्रिटरी. एक्सक्रिटरी सिस्टम म्हणजे काय, किडनी. थोडे किडनी काय करते, आपल्याला वेस्ट प्रोडक्ट बाहेर टाकते किंवा आपलं युरिन फिल्ट्रेशन करते, युरिन स्टोअर करते, त्याला आपण एक्सक्रिटरी सिस्टम म्हणतो. रिप्रोडक्टिव्ह. रिप्रोडक्टिव्ह सिस्टम काय करतं, आपल्याला रिस्पॉन्सिबल फॉर न्यू ऑफस्प्रिंग किंवा रिस्पॉन्सिबल फॉर न्यू बॉर्न बेबी. रिप्रोडक्टिव्ह, ज्याच्यामध्ये मेल आणि फिमेलचं वेगवेगळं असतं. ह्या सगळ्या सिस्टीम आहेत शॉर्टकटमध्ये. SRM डेन्सर म्हणजे पूर्ण त्या 9 सिस्टम आपल्याला या ट्रिक्सच्या माध्यमातून आपण लक्षात ठेवू शकतो. खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. धन्यवाद.